नक्कीच थोड्याच वेळामध्ये सर्व शिरवलीकरांची सुद्धा या स्पर्धेला हजेरी लागणारच, कारण आज शिरवली सुद्धा या स्पर्धेमध्ये असणार आहे. तर दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तिसरा दिवस, पहिला सामना निंबवली विरुद्ध दोन हात करेल भालिवलीचा संघ. यावेळी फुलटॉस चेंडू, नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडूला धाडलं जात आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पलीकडे, येतोय पहिला चौकार. तर नक्कीच या चौकारानं मात्र शुभारंभ केला जातोय आजच्या दिवसाचा. स्वागत केलं जात आहे. नक्कीच वैयक्तिक खातं ओपन केलं जातं कल्पेशच्या माध्यमातून, सांघिक खातं ओपन केलं जातं त्याच्या माध्यमातून. चांगलं शॉट्स पाहायला मिळाला, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा बॅकफुटला गेला, एक हलक्या हाताने लेट कट पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. तोपर्यंत मात्र एक 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 6 अंकावरती. तर आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती लागल्या जातात. नक्कीच पहिले षटक हाताला न करता निंबवली संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती आणला गेला गोलंदाज जिगर. पहिला चेंडू फुलटॉस होता. नक्कीच एक चांगला कव्हर ड्राईव्ह कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळी पाहायचं आहे, नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. चेंडूची हाताळणी केली जाते. पंच लगेचच आमच्यापर्यंत वळतात, वाईट चेंडूचा करार देतात, तर धाव येते आणि याच धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं 7 अंकावरती. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला पॉइंट रिझन मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरे धावेचा लगेचच वेध घेतला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत्या. बघा, फलंदाजांनी हे जाणलं पाहिजे, चेंडू हातातून सुटतो ना सुटतो लगेचच एकमेकाला इशारा देऊन दुसरी धाव घेणं गरजेचं असतं, कारण क्रिकेटमध्ये एक धावेला खूप महत्व आहे. मात्र 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 9 धावा लागल्या जातात. यावेळी पुन्हा एकदा उजव्या हस्ते बाहेर चेंडू पाहायला मिळतो, पण वाईट चेंडूचा करार देतात. तर धाव येते पुन्हा एकदा आणि या धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं. नक्कीच जाऊन पोहोचतं मात्र 10 अंकावरती. तर बघा, पॉवर प्लेचं षटक आहे आणि याच षटकामध्ये काही फलंदाज आक्रमक रूप धारण करतात. त्यांना माहिती आहे जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आपल्याला. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू होता. नक्कीच थोडासा गेम प्लॅन करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाच्या माध्यमातून. उजव्या हस्ते बाहेर टाकून थोडासा चेंडूला स्विंग देण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण जेणेकरून चेंडू मात्र टॉपेज लागेल हाच माणूस असेल गोलंदाजाचा. यावेळी मात्र नक्कीच तो माणूस मात्र भिरकावून लावला गेलाय फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून. मात्र चेंडू थोडासा स्टॉप होतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 2 धावा आल्या चेंडूवरती. थोडीशी फेकी खराब झाली, परंतु कल्पेश मात्र स्ट्राईक आपल्याकडेच घेतोय, कारण त्याला माहिती आहे अखेरचा चेंडू आहे आणि अखेरच्या चेंडू मध्ये मला जसा काही फायदा मिळवता येईल तसा मी माझ्या संघाकरता मिळवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा कल्पेश स्ट्राईक एंड वरती. मात्र नक्कीच लाईन थोडासा भरकटला गेलाय, पण लाईन पाहतात लगेचच हात फैलावतात, वाईट चेंडूचा करार देतात. मात्र धाव येते आणि या धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतं मात्र 13 अंकावरती. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 13 धावा लागल्या जातात. यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी करत नाहीये. सुरेख झेल टिपला जातोय. कल्पेशाची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द पॅव्हेलियन.
तर कीच एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती 13 धावा लागल्या जातात. तर नक्कीच धाव फलकावरती 13 धावा लागल्या जातात. वैयक्तिक 10 धावा करून कल्पेश हा पॅव्हेलियन मध्ये परतला जातोय. चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघाकरता. एक चांगली स्टार्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये केतन. नक्कीच सुरेख झेल टिपला गेला लॉंग ऑन रिझर्व मध्ये आदेशच्या माध्यमातून. तर दुसरं षटक हाताळण्या करता गोलंदाजी मार्क वरती येतोय. सनी येतोय. यावेळी मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतोय. हार्दिक यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला डिफेन्स करतोय. एकेरी धाव घेतोय. आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय आणि एकेरी धावेने संघाचं खातं मात्र खात्यात एक धाव येते. धाव फलक जाऊन पोहोचतं मात्र 14 या अंकावरती. कीच या स्पर्धेला तिसरा दिवस आपण पाहतोय. तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना निंबवली विरुद्ध भालिवली या दोन संघांमध्ये हा सामना चालू आहे. कीच आजचा संकष्ट चतुर्थीचा दिवस आपण पाहतोय. यावेळी मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा चेंडूचा संपर्क येत नाहीये. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातं. एस्टा उद्ध्वस्त केल्या जातात आणि नक्कीच केतन खेळी संपुष्टात येत्या. सिंगर खूप नावारूपाला आले होते. तर नव्याने फलंदाज येतोय जगदीश. तर दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. हलक्या हातानं मात्र हार्दिकने डिफेन्स केलं चेंडूला. त्याच पद्धतीनं मात्र केतन सुद्धा खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नक्कीच एक सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. यावेळी फुलटॉस चेंडू. चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडूला मात्र स्टॉप केलं जातं सीमारेषेपासनं आणि एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या चेंडूवरती धावा येतात मात्र 2 आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 16 या अंकावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार. नक्कीच मिड विकेट रिझर्व मध्ये थोडासा क्षेत्ररक्षक दूर राहतो. चांगलं बॅकअप पाहायला मिळतं. चेंडूवरती मात्र 2 धावा येतात आणि ह्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 18 या अंकावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 18. पुन्हा एकदा सनी सज्ज होतोय. यावेळी स्टेट ड्राईव्ह करतोय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये शतरक्षण करता येत नाहीये. कठीण असतं नेहमीच गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला आपल्या फॉलो थ्रो मध्ये शतरक्षण करणं. परंतु एक प्रयत्न चांगला होता सनीच्या माध्यमातून. या चेंडूवरती 1 धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 19 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतरचं षटक मात्र थोडंसं कमबॅक करताना सनी पाहायला मिळतोय. कीच जी स्टार्ट केली होती कल्पेशने मात्र ती थोडीशी मात्र सुरुवात कमी होती. आता मात्र
या वेळी मात्र चेंडूला उडवलंय पायीचा झेल होईल का, मात्र झेल होत नाहीये. एक धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचते मात्र 20 या अंकावरती. तर नक्कीच 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 20 धावा लागल्या जातात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर षटक एक चांगल्या पद्धतीने हाताळलं सनी याने. फक्त 7 धावा खर्च केल्यात. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिली. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त केली. नंतरच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा 2 धावा आल्या. एक चांगला शॉट्स पाहायला मिळाला फाईन लेग रिझन मध्ये. त्यानंतरच्या चेंडूवरती 1 धाव आली आणि अखेरच्या चेंडूवरती मात्र झेल सुटला गेला. पुन्हा एकदा 1 धाव आली. एक चांगलं षटक हाताळलं त्याच्या माध्यमातून पाहिजे. तिसरं षटक हाताळण्याकरता नक्कीच निंबवली संघाच्या माध्यमातून सुमित येतोय. सकाळच्या सुमारास 2 दिवस आपण पाहतोय थोडस टार्गेट कमी धावांचं दिलं जात आहे. परंतु आजचा दिवस जर पाहिला तर आजच्या दिवसामध्ये स्टार्ट मात्र चांगली केली होती. पाहिजे अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 12 चेंडूमध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी करतील. आता मात्र चेंडूला उडवलाय. नक्कीच चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांकरता. तर नक्कीच या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 26 या अंकावरती. तर तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती सुमित आला. पहिल्या चेंडूवरती मात्र चेंडूला भिरकावून दिलं गेलं हार्दिक याच्या माध्यमातून. तर बघा ज्यावेळी हार्दिक स्थायिक वेळेवरती होता, दुसरा चेंडू होता, पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकातील मात्र एक डिफेन्स केलं गेलं त्याने. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेचा वेध घेत जातोय. मात्र थोडस बम्बलिंग होते षटरक्षकाची. तोपर्यंत मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 29 या अंकावरती. तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूला मात्र हलक्या हाताने त्याने मात्र कव्हर रिझर्व मध्ये डिफेन्स केलं गेलं. एकेरी धाव घेतली. नॉन स्ट्राईक वरती येऊन उभा राहिला. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र त्याने फक्त पाहणी केली आणि तिसऱ्या षटकावरती गोलंदाज आल्यानंतर मात्र पहिल्या चेंडूला भिरकावून दिला गेला 6 धावांकरता. एक चांगली फलंदाजी हार्दिक घाटाल याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय आपण जगदीश. यावेळी बघा चेंडूला पुन्हा एकदा शॉर्ट लेग रिझन मध्ये उडवलाय. चेंडू जाऊन स्थिरावतोय सीमारेषे पलीकडे 6 धावांकरता. येतोय षटकार. सहा धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 35 या अंकावरती. तर बघा आता मात्र जगदीश सुद्धा आपलं आक्रमक रूप धारण करताना पाहायला मिळतोय. यावेळी लोअर फुलटॉस चेंडू होता. नक्कीच चेंडू जातोय सीमारेषेचा वेध घेत. येतोय चौकार. तर बघा पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. दुसरं षटक थोडंसं कमबॅक केलं सनीच्या माध्यमातून. 7 धावा आल्या. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 19 धावा तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतात. एक चांगली फलंदाजी नक्कीच जगदीश आणि हार्दिकच्या रूपानं पाहायला मिळते. यावेळी मात्र थोडस दडपण येईल का,
डाव्यास ते बाहेर टाकून थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. नक्कीच चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय, तर नक्कीच एक प्रयत्न होता, कारण ज्यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतात जास्त जास्त धावा येतात त्यावेळी मात्र गोलंदाजानं नक्कीच थोडस एसटी पासून दूरवरती चेंडू ठेवून काहीतरी त्याच्यामध्ये व्हेरिएशन करायला हवं. तेच प्रत्यक्षीकरण पाहायला मिळतं. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच फुल लेंथचा चेंडू होता, बॅटचा चेंडूचा संपर्क येत नाही, परंतु थोडीशी चुकी होते एसटी रक्षकाच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा होतोय निंबवली संघाला, भालिवली संघाला. 2 धावा येतात चेंडूवरती आणि या 2 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं. जाऊन पोहोचतं मात्र 41 या अंकावरती. तर नक्कीच तिसरं षटक निंबवली संघाच्या माध्यमातून थोडस महागडं पाहायला मिळतं. 21 धावा येतात 6 चेंडू मध्ये. या 21 धावामध्ये 2 षटकार आल्या आणि नक्कीच एक मात्र चौकार पाहायला मिळाला एसटीच्या मागे. चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय देविदास. विनंती असेल सर्व खेळाडूंना संघांना की आपण आपले 24 चेंडू 4 षटक ही फक्त 20 मिनिटात संपन्न करायची आहेत. पाच मिनिटात मात्र आपलं षटक समाप्त झालं पाहिजे हे गोलंदाजानं जाणलं पाहिजे. त्याचबरोबर संघनायकानं सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्यावेळी अंतिम सामना येतो दिवसातून अखेरचा सामना असतो आणि त्यावेळी मात्र यावेळी चेंडूला उडवलाय. नक्कीच चेंडूला धाडलं जात आहे 6 धावांकरता. पुन्हा एकदा येतोय षटकार. भरपूर मेहनत घेतात या स्पर्धेकरता जयेश पाटील. त्याचबरोबर तिसरा दिवस माझ्या समवेत गुणलेखकाची भूमिका सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं नेहमीच पार पाडत असतात. जेव्हा जेव्हा शिरवली गावात स्पर्धा असतात त्यावेळी नक्कीच आमच्या साथीला नेहमीच उपस्थित असतात जयेश पाटील. तर पहिल्या चेंडूवर प्रहार केला, आक्रमक रूप धारण केला हार्दिकच्या माध्यमातून. चेंडूला धाडलं गेलं 6 धाव्यांकरता आणि 6 धाव्याने धावफलक 47 अंकावरती. आणि या वेळी मात्र नक्कीच एक मोठा फलंदाज भालेली संघाचा हार्दिक घाटाल याची खेळी संपुष्टात येते. नक्कीच बॅक टू द डगआउट. नक्कीच एक चांगली फलंदाजी केली, मात्र बॅटची एज लागली गेली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक्स झाला. बॅटची एज लागून मात्र गडी बाद होतोय. हार्दिकाची खेळी संपुष्टात आली. आता मात्र त्याच्या माध्यमातून फक्त 6 चेंडू खेळले गेले, फेस केले आणि 6 चेंडू मध्ये 17 धावांची खेळी केली आहे. नक्कीच एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. हार्दिकच्या माध्यमातून मोठे शॉट्स पाहायला मिळाले. तर नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय. नक्कीच चौथं षटक पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना गोलंदाज देविदास पाहायला मिळतोय. कारण षटकार आल्यानंतर थोडंसं व्हेरिएशन दिलं. ज्यावेळी चेंडूला वळण प्राप्त होतं त्यावेळी मात्र थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक्स होतोय आणि नक्कीच त्याचा फायदा होतोय गोलंदाजाला, शतरक्षकाला. यावेळी मात्र एकेरी धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 48 या अंकावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ शेष आहे. आणि या 3 चेंडू मध्ये पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल भालिवली संघाच्या माध्यमातून. जगदीश, अक्षय यावेळी बघा उजव्या स्टेप बाहेर चेंडू टाकला जातोय. किच पंच वाईट चेंडूचा करा देतात. अवांतर धाव येते आणि या धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 49 या अंकावरती. नक्कीच आजच्या दिवसातील
पहिला सामना आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा येण्याचा प्रयत्न केला जातोय भालिवली संघाच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडूमध्ये व्हेरिएशन केलं जातं आणि नक्कीच त्याचा फायदा होतोय गोलंदाजाला. बॅटची टॉप एज लागली गेली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला गेला. तर नक्कीच जगदीशाची खिली संपुष्टात येते. तर नक्कीच म्हटलं जातं आपल्या ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक. नक्कीच या स्लॉग ओव्हर मध्ये भरपूर धावा येण्याचा सुद्धा प्रयत्न करतात आणि भरपूर गडी बाद होण्याची सुद्धा शक्यता असते. तर 3 षटकामध्ये जर आपण खेळ पाहिला तर नक्कीच चांगल्या धावांचं डोंगर रचला होता भालिवली संघाच्या माध्यमातून. परंतु अखेरच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज देविदास. नव्याने फलंदाज कल्पेश. यावेळी चेंडूला उडवलंय, पायचंय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. एक सुरेख झेल टिपला जातोय. नक्कीच कल्पेशाची खेळी सुद्धा संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट. धन्यवाद. तर नक्कीच 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अखेरचा चेंडू पाहायला मिळेल तर कुठेतरी मात्र धावा थांबविण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी देविदासच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस्टामिंग स्टोक्स नक्कीच हॅट्रिक संपन्न केली आहे आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक नावावर जाते देविदास या गोलंदाजावरती. कालचा दुसरा दिवस पाहिला आणि दुसऱ्या दिवसामध्ये हॅट्रिक संपन्न केली ती घाटेकरचा गोलंदाज शाहिद याच्या नावावरती आणि दुसऱ्या हॅट्रिक नावावर येत्या ती देविदास भालिवली संघाचा. तर नक्कीच 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर सकाळच्या सुमारास कालचा विचार केला 2 दिवसाचा तर 35-37 ह्या अंकावरती पहिल्या 2 सामन्यामध्ये टार्गेट दिलं जायचं. परंतु आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये जर पहिला सामना पाहिला तर टार्गेट सेट केलं गेलंय भालिवली संघाच्या माध्यमातून ते 50 धावांचं. नक्कीच वातावरणाचा विचार केला तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये खेळपट्टी थोडीशी उष्ण वातावरण थोडंसं वाटतं आजच्या दिवसामध्ये आणि नक्कीच एक चांगला त्या खेळपट्टीचा फायदा घेतला जातोय भालिवली संघाच्या माध्यमातून. तर पुढील संघ तयार राहायचंय दोन्ही संघाने. शिवशक्ती गणेशपुरी आणि चंडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा. नक्कीच हा पहिला पुकार असेल. आपल्याला 3 पुकाराच्या आत इकडे नाणेफेकी करण्याकरता यायचं आहे. कारण आमच्यापर्यंत वसई आदिवासी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी जाधव, त्याचबरोबर उपाध्यक्ष शिरीजी सालकल, नक्कीच सचिव महेंद्रजी गरेल यांच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी नियमावली आली. संघाला पुकार दिला. 3 पुकारानंतर मात्र कॉल केला जाईल संघ नायकाला. अर्ध्या तासामध्ये संघ निश्चित नाही झाला तर 3 धाव्यांची पेनल्टी. 1 तासानंतर संघ हजर नाही झाला तर 1 षटकाची पेनल्टी आणि नक्कीच 1-1.5 तासानंतर पुन्हा संघ जर कॉल केला जाईल त्या संघ नायकाला आणि संघ इकडे हजरच नाही झाला तर त्या स्पर्धेतून त्यांना बाद केलं जाईल. तर नक्कीच एका डावाचा खेळ समाप्त झालाय. एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती भालिवली संघानं 49 धावा करून विजयाकरता 50 धावांचं टार्गेट सेट केलंय. लक्ष दिलंय निंबवली संघासमोर. तेच लक्ष घेऊन मैदानामध्ये सलामीवीर येतात.
तर नक्कीच क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू मात्र रचला जातोय भालुली संघाच्या माध्यमातून. नक्कीच त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करेन. आपली फलंदाजी झाल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आले, लगेचच आपलं क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू सेट केला. एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतं. आता मात्र तर फलंदाजी करण्याकरता मात्र निंबवली संघाच्या माध्यमातून येतात जिगर आणि आदेश. तर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल कल्पेश. नक्कीच आयोजक आज आमचे मित्र वैभवजी जाधव नक्कीच सकाळच्या सुमारापासून सुद्धा आज उपस्थित होतात. नक्कीच महत्वाची भूमिका कालचा दिवस आपण पाहिला. दुपारच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगलं भोजन आम्हाला मिळालं. तर नक्कीच आजचा संकष्टीचा दिवस आहे, उपवासाचा दिवस असल्या कारण आम्ही सकाळीच आम्हाला कॉल आला होता. धन्यवाद वैभव. तर जाऊ पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे. दुसऱ्या डावाला सुरुवात होत्या. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. बेस्ट ऑफ लक. किच पहिला सामना कोणता संघ पुढील फेरीत वाटचाल करेल या डावानंतर लगेचच आपल्याला समजेलच. पाहायचं कशा पद्धतीने खेळ होईल या सामन्यामध्ये. तर स्ट्राईक एंड वरती आदेश आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती जिगर पाहायला मिळतोय. तर पहिलं षटक हाताळतोय कल्पेश. यावेळी पहिला चेंडू, एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. किच फुलर लेनचा चेंडू होता परंतु थोडासा मिस टायमिंग होतोय. फलंदाज आदेश एक चांगली स्टार्ट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कल्पेशच्या माध्यमातून फलंदाजी करताना सुद्धा एक चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर चौकार त्याच्या माध्यमातून आला. पहिला चेंडू गोलंदाजी करताना निर्धाव टाकण्यात आला. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. पायचा क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं फील्ड करतोय. या चेंडूवरती मात्र 2 धावा येतात. या 2 धाव्याने संघाचं खातं ओपन होत आहे, वैयक्तिक खातं ओपन होत आहे आदेशाचं. 24 चेंडू आणि विजयाकरता 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. नक्कीच टिपला मात्र एक सुरेख झेल टिपला जातोय. एक लवकरात लवकर इकडे पाठवायचा. नक्कीच चंडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाच्या संघाने इकडे उपस्थित आहे. तर नक्कीच चेडोबा प्रसन्न जांभूलपाडा, नक्कीच शिवशक्ती संघाचा संघनायक सुद्धा उपस्थित आहे. तर नक्कीच समित जाधव आपण नाणेफेकी करायची आहे. तर आतापर्यंत मात्र नक्कीच 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. एक किच टिप कव्हरला मात्र एक सुरेख झेल टिपला गेला. किच यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. पायच्या लॉंग रिझर मध्ये चेंडू जाईल 1 बाउन्स 4 रन्स चौकारा करता येतोय चौकार. धन्यवाद. नक्कीच चौकार येतोय आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 6 या अंकावरती. तर बघा पहिला चेंडू एक
निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला आणि चौथ्या चेंडूला मात्र धाडलं गेलं सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. या व्यतिरिक्त मात्र पुन्हा एकदा चेंडूला पॉईंट रिझन मध्ये उडवला. 1 धाव कंप्लीट केली जाते. शतरक्षण होतंय चांगल्या पद्धतीनं. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होतात. थोडीशी फेकी खराब होते. बॅकअप होत नाहीये. लगेचच तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 9 या अंकावरती. कीच आमचे मित्र सचिन ओवाळे सुद्धा आज थोड्याच वेळामध्ये आमच्यापर्यंत उपस्थित होतील. नक्कीच 2 दिवस स्पर्धेमध्ये सकाळच्या सुमारास हजेरी लावायचे. चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून आयोजन सुद्धा इकडे पाहायला मिळालं. 2 दिवस आज नक्कीच कामानिमित्त थोडंसं बिझी शेड्यूल आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा. सकाळच्या सुमारास आमच्या समवेत जोडले जात नाहीयेत. दुपारच्या सुमारास नक्कीच जोडले जातील. यावेळी मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून मात्र चेंडू येतोय मिड विकेट रिझन कडे. थोडीशी बम्बलिंग होते क्षेत्ररक्षकांची आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 11 या अंकावरती. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 11 धावा लागल्या जातात. नक्कीच पहिले षटक मात्र निंबवली संघाच्या माध्यमातून जिगर याने हाताळलं होतं. 13 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तर मात्र कल्पेशाने भालेवली संघाच्या माध्यमातून हाताळलं 11 धावा खर्च केल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती हार्दिक येतोय. नक्कीच एक चांगली फलंदाजी केली आपल्या संघाकरता. 17 धावांचं योगदान. 6 चेंडूचा फेस केले आणि 6 चेंडू फेस करत असताना 17 धावांची एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तोच हार्दिक मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. नक्कीच ग्रामीण क्रिकेट पाहिलं तर जास्तीत जास्त अष्टपैलू खेळाडूचा भरणा पाहायला मिळतोय. कारण बहुतेकदा कमीत कमी षटकांचे सामने खेळावे लागतात. त्याच कारणास्तव मात्र कमीत कमी खेळाडूंना मात्र त्याचा स्थान मिळत असतं आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून घडत असतात. परंतु जर विचार केला मागच्या 2-3 वर्षाचा तर खूप एकेरी दुहेरी षटकं पाहायला मिळायची. पण वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे पाहायला मिळतात. मात्र वेळेअभावी थोडासा संध्याकाळी 3 षटकांचे सामने पाहायला मिळतात. पण चांगली स्पर्धा त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. त्याचबरोबर सर्व वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या सर्व टीमचे मी धन्यवाद व्यक्त करतोय. याचं कारण मात्र सर्व खेळाडू लवकरात लवकर सकाळच्या सुमारास हजेरी लावतात. तर घाई करायची आहे भालिवली संघ. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 11 धावा लागल्या जातात. दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज हार्दिक. यावेळी मात्र नक्कीच चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. थोडीशी फेकी दूरवर्ती होती. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. नक्कीच एक चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळला हार्दिकच्या माध्यमातून. नक्कीच या सामन्यावरती पकड निर्माण करायची असेल तर अशाच पद्धतीने गोलंदाजी करावं लागणार आहे. यावेळी मात्र बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. डवखोरे हाताचा गोलंदाज हार्दिक पाहायला मिळतोय. चांगला स्विंग त्याच्याकडे त्याच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपात येतोय. आतापर्यंत धावा स्थिर पाहायला मिळतात. धावफलकावरती 13 नक्कीच 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. आता मात्र या दुसऱ्या षटकापासून निंबवली संघाला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा काय घडलं जात आहे तर नक्कीच इथे गडी बाद होतोय. डायरेक्ट हिट केलं जात आहे. in the mix.
ठरविला जातोय भाळीव संघाच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केलं गेलं. नक्कीच देवीदास थोडस दोन चेंडू मात्र मिस झाल्यानंतर थोडंसं प्रेशर आलं आणि कुठेतरी त्याला वाटलं की नॉन स्ट्राईक वर जाऊन उभं राहावं हाच प्रयत्न होता. नवीन फलंदाजी येतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा स्थिर पाहायला मिळतात 13 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज हार्दिक. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. नक्कीच डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये उंची जास्त प्राप्त होतीये, झेल होत नाहीये. नक्कीच यावेळी मात्र तू मै करता करता धावू की नको धावू हा प्रयत्न होता आणि नक्कीच फेकी मात्र झाल्यानंतर ते गॅदर करता आलं नाहीये आणि याचाच फायदा होतोय फलंदाज अक्षयाला. या चेंडूवरती मात्र धावा येतात 2 आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 15 या अंकावरती. तर 3 धावा येतात या चेंडूवरती. 16 या अंकावरती धावफलक पाहायला मिळतं. यावेळी चुकी केली जात नाहीये. एक सुरेख झेल टिपला जातोय कीच दुसरं षटक हाताळण्या करता संघनायकांना जबाबदारी दिली गेली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतरचा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. नंतरचा चेंडू मात्र रनआउट स्वरूपात पाहायला मिळाला, गडी बाद झाला आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 3 धावा आल्या आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा सफलता प्राप्त करताना हार्दिक पाहायला मिळतोय. अखेरचा चेंडू नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश. नक्कीच आमच्या समवेत सुद्धा शिरवली गावचे अष्टपैलू खेळाडू संघनायक गुणलेखकाची आज भूमिका पार पडताना पाहायला मिळतात. नेहमीच आमचे सहकारी मित्र म्हणून आम्हाला नेहमीच लाभतात. कालचा दिवस पाहिला आपण, पूर्ण दिवस पंचगिरी पार पाडली. आजच्या दिवसामध्ये नक्कीच डोक्यावरती जबाबदारी असणार आहे. शिरवली संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. यावेळी मात्र एक धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 17 या अंकावरती. तर नक्कीच षटक समाप्तीची घोषणा करतात पंच महेंद्र गरेल आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 17. तर नक्कीच प्रणय उभाले नक्कीच आयोजकाच्या भूमिकेत. नक्कीच तिसरा दिवस आपण पाहतोय. एक खूप मेहनत घेतात या स्पर्धेकरता. तर नक्कीच कॅडबरी चॉकलेट्स चे अँबॅसिडर्स म्हणून त्याची एक ओळख निर्माण केली आहे त्यांनी शिरवली गावामध्ये आपल्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये. तर नक्कीच 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 17 धावा लागल्या जातात. नक्कीच 12 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 33 धावांचं लक्ष असणार आहे. 12 चेंडू 33 धावा. यावेळी मात्र शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 18 या अंकावरती. मात्र 11 चेंडू आणि विजयाकरता मात्र 32 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वरती सज्ज होईल गोलंदाज केतन. यावेळी मात्र चेंडूला स्थिर केलं जातं लॉंग ऑन रिझन मध्ये.
2 धावा येतात त्या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 20 या अंकावरती. तर नक्कीच यापुढील सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शिवशक्ती गणेशपुरी आणि चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नाणेफेकीचा कॉल झाला. नक्कीच चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. यावेळी मात्र चेंडूला स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. तीन धावा येतात त्या चेंडूवरती आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 23 या अंकावरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर रिझन मध्ये चेंडूला स्टेअर केलं जातं. 1 धाव कंप्लीट केली जाते. थोडस बॉम्बलिंग होते तोच लगेच धाव घेतली जाते. नक्कीच धावफलक 25 अंकावरती जाऊन पोहोचतो. 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. तर 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अजूनही उर्वरित 8 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 8 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 25 धावा. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळणी केली होती गोलंदाज. तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा स्थिर पाहायला मिळतात. 26 या अंकावरती. अजूनही विजय करता 24 धावांचं लक्ष असणार आहे. 24 धावांची गरज असणार आहे. यावेळी मात्र नक्कीच सुरेख चेंडू टाकला. केतनच्या माध्यमातून षटक समाप्तीची घोषणा करतात पंच. तर 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 26 या अंकावरती. तर मात्र 6 चेंडू आणि विजय करता 24 धावा हव्या असणार आहेत निंबवली संघाला. 6 चेंडू 24 धावा. तर नक्कीच नव्याने फलंदाज येतोय. नव्याने गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती जगदीश. यावेळी मात्र चेंडू जाऊन डोक्यावरती आदळला जातोय. 1च धावी त्या. एकेरी धावीने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 27 या अंकावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आजच्या 3ऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. निंबवली विरुद्ध भालिवली या 2 संघांमध्ये हा सामना चालू आहे. भालिवली संघानं फलंदाजी करून 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय 24 चेंडू मध्ये आणि त्याच लक्षाचा पाठलाग करत असताना निंबवलीचा संघ आपण पाहतोय. आता मात्र उजव्याचे बाहेर जातोय चेंडू. पंच वाईट चेंडूचा करा देतात. अवांतर धाव येते आणि या धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 28 या अंकावरती. या उभेले मात्र चेंडूला उडवलाय शॉर्ट लेग रिजन मध्ये 6 धावां करता. तर नक्कीच या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 34 या अंकावरती. यावेळी मात्र नो चेंडूचा करार येतोय आणि
चेंडूला मात्र भिरकावून दिलं जात आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावांकरता येतोय षटकार. वन बाउन्स टू बाउन्स सीमारेषे पलीकडे जातो आहे. 4 धावांकरता. धन्यवाद. तर मित्रांनो, हे आहे क्रिकेट. म्हणूनच तर तुम्हा सर्वांचा आवडता खेळ ठरला जातोय क्रिकेट. कारण 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता होती. आता मात्र 3 चेंडू 5 धावा. आता मात्र प्रेशर दडपण पाहायला मिळतं गोलंदाजाच्या माध्यमातून. वाईट चेंडूचा करार येत आहे. अवंत धाव येत्या आणि या धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं. जाऊन पोहोचतं मात्र 46 या अंकावरती. तर नक्कीच काल आमच्यापर्यंत एक नियमावली सुद्धा आली होती. आता मी आयोजकांना सांगितलं की फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळीच नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून वसई आदिवासी क्रिकेटच्या असोसिएशनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच नियमावली आली की नियमामध्ये काहीतरी 4था की 5वाच नियम मी वाचला तो की प्रत्येक संघानं फर्स्ट एड बॉक्स आपल्या जवळ ठेवायचा आहे. नक्कीच गरज आहे त्याची. तर प्रत्येक संघानं मात्र त्याची व्यवस्था करूनच स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे. तर 3 चेंडू आणि विजयाकरता मात्र 4 धावेंची आवश्यकता असणार आहे. ज्यावेळी 1 धाव येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. पाहायचं नक्कीच गडी बाद होतोय. नक्कीच अक्षयची खेळी संपुष्टात. सनी 2 चेंडू 3 धावा. तर नक्कीच अक्षय वैयक्तिक 24 धावा करून पॅव्हलियन मध्ये परतला जातोय. आता मात्र 2 चेंडू आणि विजयाकरता 3 धावेंची आवश्यकता आहे. 2 चेंडू 3 धावा. नक्कीच 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता असताना मात्र असं वाटलं होतं सामना भालिवली संघाच्या बाजूने एकतर्फी जाईल. परंतु एक चांगला प्रयत्न केला अक्षयाने, चांगली फलंदाजी केली आणि सामना अजूनही बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. नक्कीच क्रीडा रसिकांना मात्र एक सामन्याची रंगत पाहायला मिळते. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. चेंडू हातातून सुटतो लगेचच दुसरी धाव कंप्लीट होती. पाहायचं आता मात्र
एक चेंडू आणि एकेरी धावेची गरज असणाऱ्या निंबवली संघाला. नक्कीच पहिला दिवस लगेचच समोर आला. तिथे सुद्धा बंगलापाडा संघाला एक चेंडू आणि एकेरी धावेची गरज असताना झाली नाही आहे. आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, एक धाव करावीच लागणार आहे. आता मात्र भालिवली संघाला आपला शतरक्षणाचा व्ह्यू, एक चक्र व्ह्यू रचावा लागणार आहे. आणि फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे सनी. तर मात्र नक्कीच म्हटलं जात आहे या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल एक धाव. आता मात्र माइंड सेट करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. एकाग्रता पाहायला मिळणार आहे. दोन गोलंदाज आणि फलंदाजामधलं हे युद्ध, एक चेंडू एक धाव. नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. पाहायचं काय घडलं जाईल या चेंडूवरती. आणि नक्कीच चेंडूला धाडलं जात आहे चौकारा करता. विजय होतोय. तर नक्कीच इथे निंबवली संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. भालिवली संघ आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपला एक चांगला खेळ दाखवलात, त्याबद्दल नक्कीच खूप खूप आभार. तर नक्कीच एक चांगला लाईनअप करून मात्र हस्तांदोलन केलं जातं दोन्ही संघ. हे दृश्य मात्र पाहण्याजोगं पाहायला मिळतं वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. तर नक्कीच आई गावदेवी निंबवली आणि आई गावदेवी भालिवली संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांना संपर्क साधायचा आहे पॅव्हेलियनशी. आई गावदेवी निंबवली संघाचा संघनायक आणि आई गावदेवी भालिवली संघाचा संघनायक. तर निंबवली संघाचा अक्षय एक जबरदस्त फलंदाजी, वैयक्तिक 24 धावा केल्या आपल्या संघाकरता. नक्कीच 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना एक सामना जबरदस्ती सामन्यावरती पकड निर्माण केली. त्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जात आहे. मी विनंती करतो वैभव जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन सन्मानित करायचं अक्षयाला. नक्कीच पुढील फेरीमध्ये वाटचाल होते निंबवली संघाची. नक्कीच पुढील फेरी करता मात्र हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नक्कीच आमचे मित्र विनायक शेळका यांचं आगमन होत आहे. नक्कीच भरपूर वर्ष क्रिकेटला एक शिरोळी गावाला एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून दिलं, परंतु आता थोडंसं क्रिकेट पासून दूर गेले.